राज्यात 30,000 शिक्षकांची मेगा भरती. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा. 18,000 उमेदवारांची एकास एक पद्धतीनं निवड. अनुदानित शाळांसाठीही भरतीला वेग. राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला आता वेग येणार असून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तब्बल 30,000 शिक्षकांची भरती केली जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव इथं दिली आहे. गुणवत्तेच्या आधारे आणि पारदर्शक पद्धतीनं ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा महाविद्यालय तसेच आदिवासी विकास प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. यामुळे शिक्षक पदासाठी पात्र असलेल्या हजारो उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा महाविद्यालय आणि आदिवासी विकास प्रकल्पांमध्ये सुमारे 18,000 उमेदवारांची एकास एक पद्धतीनं निवड केली जाणार आहे. तर अनुदानित शाळांमधील शिक्षक पदांसाठी एकास 3 या प्रमाणात उमेदवारीची निवड करून त्यातून गुणवत्तेनुसार नियुक्ती केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवली जाणार असल्यानं शिक्षक भरतीमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकतेला प्राधान्य दिलं जाणार आहे. पात्र उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, गुणवत्ता तसेच नियमानुसार उपलब्ध असलेल्या पदांच्या आधारे भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान गेल्या काही काळांपासून शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी ही घोषणा महत्त्वाची मानली जाते. 30,000 शिक्षकांची भरती झाल्यास राज्यातील अनेक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरली जाण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेलाही त्याचा फायदा होणार आहे. तर पवित्र पोर्टल आपल्या शिक्षकांची भरती करण्यात आहे, काय समजलं? पाठीमागच्या काळातील टीईटी परीक्षा असेल, टेट परीक्षा असेल आणि त्याच्या मेरिटच्या नंतर पवित्र पोर्टल द्वारा अतिशय पारदर्शक पद्धतीने आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही अस्तित्वातले नियम कायदे आहेत त्यांच्या अनुषंगाने 30,000 शिक्षकांची भरती त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यासोबतच काही शाळा महाविद्यालयांनी सुद्धा आणि आदिवासी विकास विभाग साधारणपणे 18,000 उमेदवार हे एकास एक या पद्धतीने त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. ज्या अनुदानित संस्था आहेत या संस्थांमध्ये एका जागेच्यासाठी 3 उमेदवार अशा पद्धतीने कॉम्प्युटराइज सिस्टमच्या माध्यमातून आणि गुणवत्तेच्या आधारावर या ठिकाणी ही भरती संपन्न होणार आहे. ऑलरेडी शिक्षकांच्या जागा व्हॅकंट कुठे आहेत त्याची नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि आता उमेदवारांना त्यांना कुठे अपेक्षित जागा आहेत त्याप्रमाणे उमेदवार आता त्यांची नोंदणी करायला घेत आहेत. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ओके.